राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर हेट स्पीच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे। नामदार अब्दुल सत्तार यांच्या हुकुमशाही वृत्तीचा तीव्र निषेध नोंदवत प्रहार जनशक्ती पक्षाने त्यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आहे। राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार घरोघरी जाऊन मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। रेनगर, म्हाडा आणि महापालिका यांच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे। दुष्काळ आणि टंचाई स्थिती निवारणार्थ संबंधित विभागानं सक्रिय राहून कामाला लागावं असं सक्त सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संभव फाउंडेशनच्या वतीनं विधायक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। बेवारस अवस्थेत असलेला महबूब अखेर 13 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर घरी पोहोचला आहे। स्नेह आणि श्रद्धा पुनर्वसन केंद्रानं माणुसकीचं नातं जोपासत या स्नेहभावाचं दर्शन घडवलं आहे। अनधिकृतरित्या गौण खजिनांची वाहतूक रोखल्यानंतर सुद्धा वाहन चालकानं पोवारा केल्याप्रकरणी वाहन चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीव्ही पथकानं चोरीचे 5 गुन्हे उघडकीस आणत सुमारे 3 लाखांचा ऐवज जप्त केला आहे। अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 25 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे। भारतीय जैन संघटनेतर्फे दिनांक 9 ते 14 जानेवारी या कालावधीत ॲक्युप्रेशर शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे। शनिवार दिनांक 6 जानेवारी रोजी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात गझल गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। डॉक्टर चिंचोळीज गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिक तर्फे 6 जानेवारी रोजी पोटाच्या विकाराच्या संदर्भात मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हत्तूर इथं जिल्हास्तरीय किशोरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। मुलींची मैत्रीण म्हणून प्रत्येक आईनं संवाद साधावा असं आवाहन अंजलीताई समाधान अवताडे यांनी किशोरी मेळाव्यात बोलताना केलं आहे। अकलूज इथं उसानं भरलेला ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसला आहे। चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यामुळे हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे। पत्रकार सचिन हेंबाडे आणि शंकर सपताळे यांना मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचा आदर्श पुरस्कार जाहीर झाला आहे।